नमस्कार मंडळी, फायनली आम्ही आलेला आहे एलोरा म्हणजेच वेरूळ. तर मी आतमध्ये जाते आणि तुम्हाला सगळं काही तुम्हाला दाखवते मंडळी. चला मंडळी आतमध्ये. हा बघा, पहिल्याच एंट्रीला किती छान बगीचे आहेत आणि बगीच्यामध्ये किती सुंदर सुंदर मुलं आहेत. मुलं ही देवाघरची फुलं म्हणतात, ते खरंच आहे मंडळी. कसे बघतायत मला टुकुर टुकुर. कोणत्या शाळेचे आहे ग तुम्ही? कोणता? कुठं आहे? लातूर. आम्ही इथलेच आहे. ही झाली आमची एंट्री मंडळी आतमध्ये. तर मंडळी फायनली आम्ही आतमध्ये आलेलो आहे. समोर दिसतंय का तुम्हाला ते कैलाश मंदिर आहे मंडळी. किती सुंदर. मी तर खूप एक्साइटेड आहे आतमध्ये जाण्यासाठी. तर चला मंडळी फटाफट आपण जाऊया. तर मंडळी चला पटकन, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. हे आहे कैलास लेण्याचं नकाशा, ज्या 34 गुफा आहेत माहिती. ही माहिती तुम्हाला हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये अवेलेबल आहे. वेळ असेल तर पूर्ण वाचा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मी पण वाचन करत आहे. तर मंडळी यात लिहिलेलं आहे की या लेण्याला बनवण्यासाठी 200 वर्ष लागलेली आहेत. तर मंडळी काही जण असे म्हणतात की पांडवांनी एका रात्रीत येऊन हे मंदिर उभारलं होतं. तर मंडळी हे खोटं आहे की सत्य आहे ते माहिती नाही, पण या माहितीनुसार तर त्याला 200 वर्ष लागलेली आहेत असं तिथं आहे. तर चला मंडळी पुढे. तर मंडळी हे किती चुकीचं आहे. आपलं टुरिस्ट ठिकाण आहे, तर देवाचं ठिकाण, तर इथे येऊन लोक एवढी घाण करतात. खरंच लोकांना लाज वाटायला पाहिजे. आपले घर लोक असेच ठेवतं का बरं? हे प्राचीन पौराणिक मंदिर आहे, तर इथं स्वच्छता ठेवायला पाहिजे. मला असं वाटतं सरकारने याची दखल घ्यावी. तुम्हाला काय वाटतं मंडळी? अरे बाप, मासा पण मेलेला आहे तिथं. शी. तर मंडळी मी एका ठिकाणी बसलेले होते. तिथं सुंदर खारुताई होती. ती मला घाबरत होती आणि मी तिला घाबरत होते. मी तिला खायला देत होते पण ती खात नव्हती. नंतर विचार केला मी वरती ठेवते, जेव्हा येईन तेव्हा घेऊन जाईल. तर मंडळी आली ती खारुताई आणि खाऊ लागली. बघा ना किती सुंदर खाती ती. मला तर खूप आनंद झाला मंडळी तिला खाताना बघून. तर मंडळी मला बाहेरच नरसिंहाची मूर्ती दिसली. ही मूर्ती कोणती आहे ते मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. तर मंडळी मी फायनली आता आतमध्ये पोचलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर गर्दी खूप होती मंडळी, कारण की वेगवेगळ्या देशातून पण लोक आलेली होती आपलं टेम्पल बघण्यासाठी मंडळी. खरंच किती सुंदर मंदिर आहे आणि नक्षीकाम, हे बांधकाम, खरंच याला 200 वर्ष लागलेले असतील. कसे कारागीर असतील मंडळी, ते एवढं सुंदर काम करून गेलेत. तर बघा ना मंडळी, असं म्हणतात की नासाचे लोक पण आले होते रिसर्चसाठी, पण त्यांना काहीच हाती लागलं नाही असं म्हणतात. तर मंडळी, तर चला मी तुम्हाला सगळं टेम्पल फिरवते. तर मंडळी ही आहे काली मातेची मूर्ती. बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. पण ही मूर्ती खंडित आहे मंडळी. असं म्हणतात की औरंगजेबच्या काळात औरंगजेबने आपल्या सैनिकांना सांगितले होते की ह्या मूर्त्यांना तोडून टाका, मंदिरं तोडून टाका. पण असं वाटतं मंडळी, जर ह्या मूर्त्या अखंड असत्या तर अजून किती सुंदर वाटलं असतं, किती आकर्षित वाटलं असतं आपलं कैलास टेम्पल. आता पण आहे मंडळी आकर्षित, म्हणून तर लोक बाहेरून आपलं टेम्पल बघण्यासाठी येतात. तर चला मंडळी, अजून काय काय आहे मी तुम्हाला दाखवते. मंडळी तुम्ही या खांबाला कुठं बघितलेलं आहे आठवा बरं. नसेल आठवत तर मी सांगते. जी आपली 20ची नोट आहे त्याच्यामध्ये हे सिम्बॉल आहे, बरोबर आहे का नाही मंडळी? चुकीचं वाटत असेल तर आत्ताच 20ची नोट काढा आणि बघा. तर चला मंडळी, आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत मंदिराच्या. तर आतमध्ये काय आहे मी ते तुम्हाला दाखवते मंडळी. तर मंडळी मी आतमध्ये आलेले आहे. आतमध्ये खूप अंधार होता. लोकांनी म्हणजे मोबाईलचे टॉर्च, बॅटरी वगैरे घेऊन आलेले होते मंडळी. खूप सुंदर मंदिर आहे, ते बघू शकता तुम्ही. तर मंडळी मी आतमध्ये आले. मला खूप सुंदर देवाची मूर्ती दिसली. ती कोणत्या देवाची मूर्ती होती ते मला माहीत नाही. ते सर माहिती सांगतायत ते पण मला ऐकायला आलं नाही, कारण की खूप गर्दी होती मंडळी आणि ते आतमध्ये असल्यामुळे सगळ्यांचा आवाज घुमत होता. आणि शाळेतल्या सहलीतले पोरांचा तर आवाज एवढा घुमत होता की कोणाचं कोणाला ऐकायलाच येत नव्हतं मंडळी. असू द्या. हे बघा तुम्ही किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत मंडळी. आणि आतमध्ये एक मोठं शिवलिंग आहे. हे बघा तुम्ही, याचं दर्शन इथूनच घ्या मंडळी.
तर चला मंडळी, माझे महादेवाचे दर्शन झाले, मी तिथून बाहेर पडले, हे बघा तुम्ही. आणि मी तिथून बाहेर पडल्यानंतर एका ठिकाणी गेले. तर मंडळी मला नक्की सांगा हे काय असेल, मला तर माहिती नाही. आणि तिथं मी 1-2 जणांना विचारलं, त्यांना पण माहिती नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा मंडळी प्लीज. लोक खरंच किती नालायक असतात मंडळी. बघा ना, आपण कोणत्या ठिकाणी आलेलो आहे तिथं पण सुद्धा लव्हर्सचे नावं लिहून जातात. खरंच किती मूर्ख लोक आहेत ना. आकलीचा थोडासा पण भाग नाही, आपण काय करतोय आणि कसं वागतोय, मूर्ख कुठले. तर चला मंडळी पुढे जाऊया आपण. तर मंडळी आम्हाला आतमध्ये पण खारुताई दिसली, आम्ही त्याला बिस्किटं वगैरे दिले. बघा ना किती क्यूटपणे खातीत. तर हे आहेत आपले नंदी महाराज मंडळी. बघा त्यांची पण मूर्ती खंडितच आहे. तर चला मंडळी पुढे जाऊया आपण. तर मंडळी तुम्हाला ज्या बाकीच्या मूर्त्या दिसत आहेत ना लाईनशीर, त्या आहेत विष्णुदेवाचे 9 अवतार. जेव्हा विष्णुदेवाने धर्तीवर अवतार घेतले होते त्या मूर्त्या आहेत मंडळी. हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत मंडळी. काय ते कारागिरन, काय त्यांची कलाकारी, वाव. मी तर खरंच अजून पण विचारात पडलेली आहे मंडळी, कसं कोरला असन. तुम्ही पण विचारात पडत असाल ना मंडळी. तर मंडळी माझी लेणी बघून झालेली आहे. वरती खाली डावीकडे उजवीकडे सगळीकडे बघितलं, डोळ्यांनी जेवढे फोटो काढायचे तेवढे काढले, मन भरून बघितलं. तर मंडळी मी बाहेर आले तेव्हा एक मुलगी सुंदर असं छान पेंटिंग काढत होती. हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर तिने चित्रकला केलेली आहे मंडळी. आता फिरून फिरून मला लागली होती भूक मंडळी. तर चला म्हटलं आधी पेटपूजा करूया, म्हणून मी सोबत भजी, हिरवी मिरची आणि आणलेली होती चिप्स. तर हे बघा माझे हस्बंड उगाच जसं त्यांना लई मिरची लागली एवढे नाटकं करते, काहीतरीच आपल्या नाटकी. तर हे बघा म्हणजे तर मंडळी आम्ही सगळीकडं फिरलो, सगळ्या लेण्या बघितल्या, खूप छान वाटलं. तुम्ही वेरूळला आले आहात की नाही मंडळी, आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. चला आता घरी चाललो मंडळी, आता आम्ही आमच्या घरी. बाय बाय. बाय बाय.